नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. टाईम झाला आहे 8:21. किलोमीटर पहिले 0 करून घेऊ रोजच्या प्रमाणे. सकाळचा टाईम झाला आहे. आज घरून आपण उशिरा निघलो, किलोमीटर 0 केलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आज आपल्याला होतं मुंबईवरून पिकअप, म्हणजे मुंबईवरून पिकअप आहे आपल्याला. तर त्यांना याचं आहे आपल्या याला रेल्वे स्टेशनपाशी, पुणे रेल्वे स्टेशनपाशी. प्रायव्हेट भाडे आपले ते जे कस्टमर असतात ना त्यांचं आहे. तर आपण कधी मुंबई टर्मिनल 2 वरून भाडं घेतलं नाही. तर 2-3 मित्राला फोन करू आणि त्यांना विचारू की कसं असते पिकअप वगैरे, ड्रॉप वगैरे त्यांचं कसं असते म्हणून. तर मित्रांनो, आज उशिरा निघलोय कारण आपल्याला रात्रभर काम करायचं आहे. कारण की 4 वाजेपर्यंत आय थिंक 4 वाजता त्यांना इथं आणायचे. 12:30 त्यांचं पिकअप आहे मुंबई टर्मिनल 2 वरून आणि त्यांना इथं आणायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता आपल्याला मुंबईची ट्रिप वाचते की नाही, की आपण रेल्वे स्टेशनवरून घेऊन जायचं. आपण असं सवारी घेऊन जायचं जमलं तर, नाही वाजली तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर ठीक आहे, बघू आता वाघोलीला जाऊ. आणि ट्रिप काही पडली नाही अजून, मला एक पण ट्रिप पडली नाही. मला 1 तासभर झालंय लॉग इन, मतलब ऑनलाईन येऊन, पण ट्रिप काही पडली नाही मित्रांनो. तर चला आता वाघोलीला जाऊ, बघू किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते आणि आपण किती वाजता मुंबईला पोहोचू. मित्रांनो, टाइम बघा, 9:13. गाडी टोटल 196 किलोमीटर चालली. आपण आहे अंधेरी, इथे विले पार्लर आहे ना तिथं आहे. कस्टमरला आपण केलं होतं 8 वाजता ड्रॉप केलं होतं. तर विषय असं झाला आपल्यासोबत, काय झालं तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगतो. सकाळी आपण घरून निघलो होतो, पण घरून काही ट्रिप वाजत नव्हती. वाघोलीला गेलो, वाघोलीला पण ट्रिप वाजत नव्हती. असंच 1-2 वाजले घरून. आज निघायचंच उशिरा झालं होतं. 8-9 वाजले होते घरूनच निघायच्या टायमिंगला, 9 वाजले होते काहीतरी. सीएनजी भरतानाच ते विषय झालं सीएनजीचं. सणसवाडीच्या पेट्रोल पंपावर गेलो होतो, तिथं पण सीएनजी, मतलब जस्ट 2 गाड्या राहिले होते पुढे आणि सीएनजीचा नंबर लागला होता आणि लगेच मग सीएनजी पंप बंद पडला. तिथून थोडं पुढे गेलो, मग आपली जे लोणीकंद आणि कोरेगावचे हे आहे ना, तिथं सीएनजी फिल केलं. तिथून गेलो तर सरळ वाघोलीला. तिथून काही ट्रिप वाजली नाही, 1 वाजेपर्यंत ट्रिप वाजली नाही. त्याच्यानंतर आपल्याला 3 वाजता निघायचं होतं. मुंबईची पण ट्रिप काही वाजली नाही. मग लोकल पण ट्रिप वाजत नव्हती, पण एक ट्रिप वाजवली लोकलची, रविवार पेठची. मी एक्सेप्ट केली. नंतर कस्टमरच्या लोकेशनला गेलो होतं, तर ती लई गल्लीमध्ये होती, त्याच्यामुळे मी त्याला कॅन्सल केलं. त्याच्यानंतर सरळ रेल्वे स्टेशनला गेलो, जेवण वगैरे करून रेल्वे स्टेशनवरून पिकअप केलं आणि रेल्वे स्टेशनवरून पिकअप करून त्यांना 7-8 वाजता ड्रॉप केलं. रस्त्याने यायच्या टायमिंगला पण ट्रॅफिक खूप जास्त लागलेलं होतं मित्रांनो. 1 मिनिटं मी थोडं गाडी पुढे घेतो. रस्त्याला पण ट्रॅफिक खूप जास्त होतं आणि मतलब अर्धा तास लागला काहीतरी उशिरा त्याच्यामुळं. तर आता आलोय सीएनजी भरायला, कारण की म्हणलं 7 वाजता आलो होतो, पण जेवण वगैरे पण नाही झालं अजून. आणि मला असं वाटलं होतं की 7 वाजता जर आपण तिथून निघालो होतो, त्यांना टर्मिनल 2 पाशी सोडलं आणि त्याच्यानंतर आता मग सीएनजी भरून वगैरे घेऊ म्हणलं, कारण की 12:30 वाजता पिकअप करायचं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण टर्मिनल 2ला कधी पिकअप नाही केलं कोणत्याच कस्टमरला. हे आपला फर्स्ट टाइम येणार आहे. तुम्ही व्हिडिओपर्यंत बघा, तुम्हाला पण समजेल. जर तुम्ही नवीन असेल तर. मला पण माहिती नाही अजून कस्टमर कुठे येणार आहे ते, आणि ते जे कस्टमर आहे ते फॉरेनर आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. तर ठीक आहे, बघू आता. आणि जे कस्टमर आहे ते आपले प्रायव्हेट कस्टमर आहे, कारण का आपले हे याच्या अगोदर त्यांना 2-3 वेळा मुंबईला आणलंय मी, सोडलं पण. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर बघूया मित्रांनो. आपण सीएनजी वगैरे भरू, जेवण वगैरे करू आणि बघू आज रस्त्याने ट्रॅफिक वगैरे असतो की नाही आणि आपण किती वाजता पुण्याला पोहोचू. तर सध्या मी आता सांगणार नाही, जेवण वगैरे करतो. त्याच्यानंतर कस्टमरला पिकअप केल्याच्या नंतर पिकअप करायच्या टायमिंगलाच तुम्हाला दाखवतो की कसं टर्मिनल 2, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2ला जायचं आपल्याला पार्किंगमध्ये. अजून मी सुद्धा कन्फ्यूज आहे की आपल्याला कुठून पिकअप करायचं त्यांना. तर टाईम बघून घ्या, 12:37 झाले. 1 मिनटं, 12:37, 199 सीएनजी एवढी आहे. कस्टमरचा फोन आलं होतं, ते बोलले या म्हणून. तर ते बोलले की फ्लाईट टेकअप झाली, येतो म्हणलं 5-10 मिनिटामध्ये. तर आपण इथून आता निघू थोड्या वेळाने. जस्ट त्यांचा फोन आला ना, तसंच आपण निघू. जसं सामान वगैरे त्यांचं बाहेर काढलं ना, तसं आपण निघू. तर मी 1-2 जणांना विचारलं होतं तिथंच, जे नवीन जे होते ते भैया होते, बाहेरचे होते. बाहेरचे येऊन मित्रांनो, ते नाही का इथं किती पैसे छापतात माहिती आहे का दिवसाला? 2,500 रुपये छोट्या गाडीला आणि डेला, आणि 2,500 रुपये डेला. असं करून 2 भाऊ आहे, छोटा भाऊ मोठा भाऊ, दोन्ही पण असे 2 शिफ्टमध्ये काम करतात. 5,000 रुपये पर डेचे आणि 1200 रुपये ह्याचे एव्हरेस्टवाल्याचे भाड्याचे. मतलब पर डेचं त्याचं 24 तासाचा भाडा 1200 रुपये आहे वेगनार गाडीचं पुण्यामध्ये. एव्हरेस्टची जो गाडी असते ना त्याची.
तर त्यांच्या संग मी थोडंफार बोललो, संवाद साधला. ते बोलले मी पहिले पुण्यामध्येच होतो, आम्ही कंत्राटी काम करत होतो, मतलब ते बिगारीचं काम करत होतो. त्याच्यानंतर इकडे आले, गाडी आता गाडी चालवते आणि असा विषय. आता तो स्वतःची वेगनार घेणार आहे म्हणते आणि स्वतः चालवणार आहे म्हणते, असं विचार झालं होतं. तर असं त्यांच्याशी बोलणं झालं. तर असं विषय आहे मित्रांनो, बाहेरचे येऊन असं काम वगैरे करताय. तर असं मित्रांनो आपल्याला काय करायचंय, तर कस्टमरला पिकअप करायला जायचं आपल्याला बस 5-10 मिनिटांमध्ये आणि निघू आपण इथून डायरेक्ट पुण्यासाठी. आणि तुम्हाला दाखवतो रस्त्यानं कुठले पिकअप आहे आणि काय. मला थोडंफार मतलब 100% समजलं झालंय की कुठून जायचं आणि कुठून पिकअप करायचं त्यांना. कारण की जे पार्किंग एरिया आहे तो मला माहितीच आहे ऑलरेडी. मी एकदा गेलो होतो, ते पण चुकून गेलो होतो. कारण की जेव्हा आपण मुंबईवरून जात होतो ना, तिथून एक अंधेरीचा ड्रॉप होता आपल्याला. तुम्हाला माहिती असेल, जे माझे ओल्ड व्हिडिओ बघितले असेल ना, अंधेरीचा ड्रॉप होता, त्याच्या पार्किंगमधून गेलो होतो. तर त्याच्यामुळे तो इश्यू मला माहिती आहे. त्याच्यानंतर एक कस्टमर पण सांगितलं की तिथूनच जा म्हणून, तुम्हाला तिथून पार्किंगला भेटेल म्हणून जागा. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता कस्टमरचा फोन आल्यावर इथून निघू आणि पार्किंगला जाऊ. तुम्हाला पण दाखवू कसं पिकअप करतात आणि कसं हे करतात. मी तर गेलो नाही आतमध्ये कधी, फर्स्ट टाइमच आहे माझं. तुम्ही पण बघून घ्या कसं असते ते. तर टर्मिनल 2 ला चाललोय मित्रांनो आपण. टाइम 12:57 झालंय. कस्टमर काय आलेच नाही अजून. ते बोलले की तिथं जावा तुम्ही, तिथं गेल्याच्या नंतर ना त्यांना पिकअप करायला जावा. जे असं पिक्चर मध्ये दाखवतात ना, कस्टमर यायच्या अगोदर नाही का असं बोर्ड वगैरे घेऊन थांबतात, फुल वगैरे घेऊन थांबतात, तसं तिथं थांबा म्हणते, तुम्ही त्यांना पिकअप करा म्हणते. तर आपल्याला आता जायचंय. हे बघा, हे टर्मिनल 2चं जसं इंटर आहे ना, बघू शकता तुम्ही किती मस्त केलंय डिझायनिंग वगैरे, लाइटिंग वगैरे एकच नंबर दिसते रात्रीच्या टायमिंगला. त्यांच्याशी बोलणं झालं माझं आता, हिंदी आहे ते. आणि जे येणार आहे ते फॉरेनर आहे, ते दुसराच आहे कस्टमर जे येणार आहे. आणि हे कॉन्टॅक्टवर आपले कॉन्टॅक्ट थ्रू झालं होतं. तर हे बघा, इथून आपल्याला दोन इंटरेस्ट आहे, बघू शकता तुम्ही. पुढं एक एक राईट साईडला जातो आणि एक लेफ्ट साईडला जातो आणि एक राईट साईडला जातो. जे राईट साईडला आहे ना ते खाली पार्किंगचा एरिया आहे, आणि जो लेफ्ट साईडचा आहे ना तो ह्याच आहे, काय म्हणतात त्याला, एक मिनिट, ते ड्रॉपचा टायमिंग आहे. मतलब जो टर्मिनल 2 जे ड्रॉप आहे ना तिथं आहे. तर आपण सध्या चालू पार्किंगच्या एरियामध्ये, बघू शकता तुम्ही. हे जर वरून गेले ना कोणी, तर हे सरळ आपले पार्किंगच्या एरियामध्ये जातात. आपली जी पार्किंग वगैरे आहे ना, आपण खाली चाललो. आणि जे वरी जातात ना लेफ्ट साईडचे, हे बघा इथून लेफ्ट साईडचे दाखवत आहे ना, इथून लेफ्ट साईडला जर गेलो ना तर ते सरळ आपले जे टर्मिनल 2 आहे ना तिथं जातात. त्याच्यामध्ये पण 2 आहे, एक पलीकडून एक आणि अलीकडून एक. मधामध्ये पण तिथं गेल्यावर 2 रस्ते फुटतात. तर हे ते 2 लक्षात ठेवायचं. इथून तर मी पहिल्यांदा हे आलोय, याच्या अगोदर मी एकदा आलोय, पण ते पण चुकीच्या हिशोबाने आलो होतो. कारण की इथं येऊन नाही का थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे इथं तर पार्किंगला गाडी खूपच जास्त लागलेली वाटते मला. तर सध्या आपण गाडी पार्किंग करू आतमध्ये जाऊन, सेकंड फ्लोअरला, नाही तर उबर गिबरच्या पार्किंगला कसं तरी करायचं आणि निघायचं इथं. बापरे, इथं गाडी तर खूपच जास्त आहे मित्रांनो. आज पार्किंगला गाडी लईच लागलेला वाटते. ते ओला उबरचे पिकअप आहे, बघू शकता तुम्ही. तिथं कुठल्या पण पार्किंगला घुसायचं, इथून पिकअप करायचं आपण एखाद्याला. P1, P2, P3. आता ते कस्टमर कुठून आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही अजून. असं जायचं आपण, बघू शकता तुम्ही. हे इथं आहे, हे बटन दाबायचं. तर बटन दाबल्यावर आपल्याला येऊन जाते. तर आपण पुढे निघायचं. एक आपल्याला चिठ्ठी येते ते घेऊन. तर आपण सध्या पहिले पार्क करू मित्रांनो. मी तर फर्स्ट टाइमच आलोय, सगळं हँग झालोय असं बघून. तर कुठं खाली जायचं की वरी जायचं की कुठं जायचं अजून काही समजत नाहीये. उबर प्रीमियर वगैरे सगळं लावलं इथं, सगळं मतलब जाम झालंय असं वाटतं मला आपल्याला पण. तर बघू आता कसं करतात, आपल्याला अजून माहिती नाही. पिकअप करायला तर आलोय, पण कुठून पिकअप करायचं आणि कुठून ड्रॉप करायचं ते अजून माहिती नाही मित्रांनो आपल्याला एक्झॅक्टली. सगळे वरी गाडी तर लावतंय. P1, P4, P2 ला. P3 आहे म्हणते इथं. मी जेव्हा विचारलं होतं त्यांना, P3 म्हणतं पार्किंग नंबर 3 आहे म्हणते. त्याच्यावरी काही नाही वाटते मला, खालीच घालायला पाहिजे होतं असं वाटतं मला. कारण की वरी जाऊन काही फायदा नाही वाटते. तर बघू आता काय होतंय ते. मी सध्या तर कन्फ्यूज आहे. सध्या मी फर्स्ट टाइम आलोय, मला माहिती नाही अजून कसं पिकअप करतात आणि कसं ड्रॉप करतात त्यांना. आपण पहिले गाडी पार्किंग करू मस्त पैकी, नंतर ना जाऊ त्यांना पिकअप करायला. AC गेट आहे, तिथून सगळे कस्टमर फॉरेनर वगैरे जे पण असतात, 3 विंग आहे, A, B, C. त्याच्यातनं आपण सीमध्ये मला सांगतो, Cच्या विंगमध्ये या म्हणून. तिथून आपण कस्टमरला पिकअप करू. थोड्या वेळाने येईल आता.
त्यांना घेऊन डायरेक्ट आपण जाऊ पुण्याला. तर हे जे आहे ना, हे तुम्ही जर आले ना कधी कन्फ्यूज नका हो, कारण की 3 विंग आहे, P6ला आहे हे वाले. मित्रांनो टाईम बघा 5:03 झाले. गाडी टोटल 309 किलोमीटर चालली. आपण रेल्वे स्टेशनला बघू शकता तुम्ही, आणि एवढं गर्दी आहे ना इथं खूपच जास्त, आणि सर्च पण एवढं लागलंय ना खूपच जास्त. मतलब ट्रिपवर ट्रिप असं दिवसातून कधी वाजत नाही, हॉलिडेला सुद्धा वाजत नाही, तसं ट्रिपवर ट्रिप वाजत आहे, ते पण कन्फर्म मध्ये एक पण एक. आता हिंजवडीची मस्तपैकी एक ट्रिप घेतली, चाललोय कस्टमरला पिकअप करायला, तिथे जाऊन त्यांना ड्रॉप करू, आणि तुम्हाला सांगतो रस्त्यानं काय काय झालं. फॉरेनर कस्टमर होतं, बोलणं पिणं सगळं. तर चाललोय आता कस्टमरला पिकअप करायला. हे इथं जाय वाटते कस्टमर कुठेतरी. तर मित्रांनो आता वाजले 6, सकाळ सकाळ दिवस निघलाय, बघू शकता तुम्ही साईडला. आपण आपल्या मित्राच्या घरी इथं झोपू आपण मस्तपैकी. इथं झोपल्याच्या नंतर ना आपण नाही का उठू मस्तपैकी, आंघोळ पाणी करू, आणि इथून निघू कामाला. थोडं 2-3 तास झोपू मस्तपैकी आणि निघू कामाला, कारण की टार्गेट जे आहे ते कंप्लीट करायचं मित्रांनो. एक ट्रिप सकाळ सकाळी ते झाली आपली, आणि 2-3 तास झोप झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही, जास्त काही इश्यू काय येणार नाही मला असं वाटते त्यावर. तर ठीक आहे मित्रांनो, झोपतो मी आता. मित्र येणार आहे कंपनीतून. अजून बघा पुढे एक अर्टिका लागलेली आहे, दादाने घेतली आपली. ते व्हाईटवाली दिसते का, ती नवीन घेतली अर्टिका, मुंबईची आहे ती. इथं भेटायला आले ते, रात्री आले ते. आपण मुंबईला जाऊन आलो मस्तपैकी. आणि 2 दिवसाचा मित्रांनो व्हिडिओ एकत्रच येणार आहे आता, कारण की आजचं कालचा व्हिडिओ नाही येऊ शकत, कारण की मुंबईचं आणि याचं. तर पार्किंगमध्ये तुम्ही पण खूप काही शिकले असेल मित्रांनो. तर भेटूया मी थोडा वेळानं, पहिले झोपतो, पहिले मस्तपैकी आंघोळ पाणी करतो, आणि मग बोलतो तुम्हाला नाश्ता वगैरे जेवण पाणी करून मस्तपैकी. 6 आय थिंक 9-10, 9-10च्या दरम्यानच काहीतरी. गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत, 12:29 झाले, आपल्यालाच टाईम माहिती नाही. 427 किलोमीटर गाडी चालली. आपण आहे कर्वेनगर इथे. तर विषय असा झाला मित्रांनो, जसं रात्री जाऊन झोपलो होतो मी तिथं मित्राच्या घरी. झोपल्याच्या नंतर ना लगेच 2 तासामध्ये कोणीतरी उठवलं होतं, कारण की रस्त्यावर गाडी लावली होती, सारखं तिथं गाडी येत होती त्याच्यामुळं. तर तिथून गाडी काढायला लागलं आपल्याला लगेच. मग तिथून गाडी वगैरे काढलं, आणि परत काही झोप लागलीच नाही. परत मित्रासंगच बसलो होतो. दादा पण आलते एक आपली, ते मुंबईची, त्यांना पण नवीन अर्टिका घेतली, त्यांच्या संग पण बोलत होतो. तर त्याच्यानंतर ना काही झोप आलीच नाही. नंतर ना आम्ही ब्रश वगैरे केलं, चहा वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं मस्तपैकी, आणि ट्रिपची वाट बघत होतो मी. असं तर सकाळपासूनच 5 वाजल्यापासूनच मी आउटस्टेशनची ट्रिप लावली होती. गोमचं टर्मिनल 2चं लावलं होतं, पण ट्रिप काही पडत नव्हती. त्याच्यानंतर ना आपण बघतोय तर ट्रिप पडतच नव्हती त्याला, कारण की त्याला जर मुंबईला जायचं आहे, त्याला ट्रिप द्यायची होती, पण त्याला काही पडलीच नाही. आणि नंतर ना सांगितलं तर ते बोलले की बघू, मला जर भेटली तर ठीक, नाही भेटली तर मग आपण एमटी जाऊ, नाही तर मग आपली सवारी घेऊन जाऊ. मी बोललो ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम नाही. माझ्यापाशी पण होती एक सिडानची बुकिंग, ते बोलले सिडानची नाही परवडत जायला, त्याच्यामुळं ते कॅन्सल केली. आणि तिथून आपल्याला एक ट्रिप भेटली होती हिंजवडीवरून, आपली क्रोमापासून. क्रोमाच्या जवळच तिथून एक ट्रिप आणला आपण इथे कर्वेनगरला, त्यांना ड्रॉप केलं. 2 ट्रिप आपल्या कंप्लीट झाली आजची. तर बघूया आता तर ट्रिपची वाट बघतोय, किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते. अजून कस्टमरनी पेमेंट नाही केलं कालचं, तर मी फोन करतोय, तर बोले कामात आहे, कधी पेमेंट करते काय माहिती, पण करेल. मला असं वाटते की पेमेंट वगैरे नाही ठेवणार. कस्टमर पण खूप चांगले आहे, जी त्यांना बुकिंग वगैरे पण लागते सारखीच, त्याच्यामुळं. तर असा विषय झाला आजचं. तर बघू आता आपले किती वाजता बुकिंग वाजते, ना आपण अजून आता कुठं जातो, आणि आता जो टार्गेट आहे का तो कंप्लीट होईल, आणि लवकरच आपल्याला घरी जायचं आहे, कारण की झोप थोडं झाली नाही, कमी झाली, 2 ते 3 तास झोप झाली. डोळे पण सोबत आहे, पण काय करावं, काम करावं लागते. अंघोळ वगैरे मस्तपैकी झाली, जेवण वगैरे पण झालंय. ट्रिपची वाट बघतोय आता मस्तपैकी. ट्रिप पडली तर लगेच निघू इथून. मित्रांनो टाईम बघा 4:21 गाडी टोटल 505 किलोमीटर चालली. आपण आहे लोणावळ्यामध्ये. कस्टमरला केलं ड्रॉप. आत्ता आपल्याला एक प्रायव्हेट ट्रिप भेटली आपली याच्यावरून, व्हॉट्सअपवरून. त्यांना घेऊन जायचं पाषाणला, त्यांना चाललो मी सोडायला. तिकडून असं झालं होतं, हिंजवडी फेस्त्रीहून जसं मी सोडलं होतं त्यांना, फेस्त्रीहून उचललं होतं, आणि त्याच्यानंतर ना त्यांना सोडलं होतं आपल्या याला कर्वेनगरला. तिथून आपल्याला एक लोणावळ्याची पडली होती मस्तपैकी एक्सेलची. तर त्यांचं सेटलमेंट वगैरे करून मी घेतलं होतं पैसे वगैरे, कारण की त्यातून काही ट्रिप वगैरे एक्सेप्ट होत नाही, त्याच्यामुळं वाढूनच घेतले होते पैसे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बुकिंग आली होती व्हॉट्सअपला. तर आलो इथं लोणावळ्याला कस्टमरला पिकअपला. ह्या रेस्टॉरंटमध्ये कस्टमर येतो म्हणले 10-15-20 मिनिटामध्ये. तर वाट बघतोय, त्यांना पाषाणला सोडायचं आहे. तर आता जाऊ पाषाणला जाऊन बघू आता तिथून आपल्याला घरची ट्रिप कधी भेटते, आपण घरी किती वाजता जाऊ. आणि येता CNG भरलं होतं रस्त्यामध्ये लोणावळ्याला, कारण की रस्त्यानं हे नसतं म्हणून. इकडं CNG कधी जर मुंबईला ट्रिप वगैरे लागली तर त्याच्यामुळं जाताच CNG वगैरे भरून गेलं होतं. तर कस्टमर येते आता, त्यांना घेऊन जाऊ.
आपण आलोय घरी. विषय असं झालं, गाडीमध्ये व्हिडिओ बनवला नाही, घरी आलोय. तर आपण होतो लास्ट लोणावळ्यातून पिकअप केला कस्टमरला. आपले प्रायव्हेट कस्टमर होते. कस्टमरला पिकअप करून त्यांना ड्रॉप केलं होतं आपल्या याला सूज बानेरला. सूजला ड्रॉप केलं. तिथून काही ट्रिप वाजली नाही आपल्याला. मग दीड तास झालं, नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. तिथून एक ट्रिप असते मग कोंडवा. चला मला तिथं जायचं, तिकडून भेटेल मला एखादी. कोंडवाची उचलली, कस्टमरला पिकअप केलं आणि ड्रॉप केलं. वर्कर्स होते आणि एक वर्कर्स कधी पण 6 असतात, 7 नसतात, नाही 5 असतात, नाही 4 असतात. फक्त ते वर्कर्स जे असतात ना ते 4 असतात, 6 असतात. त्यांना पिकअप करून ड्रॉप केलं कोंडवा. लगेच तिथं रॅपिडो पण चालू केलं होतं 2 मिनिटाच्या अंतरावर. तिथून आपल्याला इस्कॉनिक टेम्पल आहे ना, तिथून कृष्ण मंदिर, तिथून कल्याणनगरची पडली आपल्याला. मस्तपैकी कल्याणनगरला जाऊन त्यांना ड्रॉप केलं. तिथून पिकअप करून रॅपिडोमध्ये होती ती. पिकअप करून त्यांना ड्रॉप जसं केलं ना तसंच मग सरळ घरी निघालो. कारण की खराडीपाशी होतो. तिथून मग तासभरामध्ये घरीच सरळ मग घरी आलो. CNG वगैरे भरत होतो रस्त्यानं, पण CNG पंप चालू नव्हतं, ऑनलाईन बंद होतं, CNG संपली होती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.